भाजपचे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत। गोपीचंद पडळकरजी, तुम्ही काल परवा रायगड किल्ल्याची संपूर्ण जाऊन पाहणीसुद्धा केला, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदनसुद्धा केलं। त्यानंतर आज मात्र तुम्ही विधानसभेत एक नवीन मुद्दा घेऊन आलात की ग्रुप ग्रामपंचायत जे निजामपूर आहे रायगडच्या पायथ्याशी, त्याचं नामकरण करावं असं तुम्हाला वाटतंय। ही मागणी तुम्ही ठेवताय, काय नक्की ह्या पुढचं या मागचा हेतू आणि विचार आहे तुमचा? हे बघा, मी 28 आणि 29 मी रायगड किल्ल्यावरती होतो। म्हणजे 28ला मुक्कामी हिरकणवाडीला होतो। सकाळी 9 वाजता मी रायगड किल्ल्यावरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेलो। महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं आणि तिथं जे काही शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज असल्यापासून तिथं जे आहेत त्यांना पुरातत्व विभागाने नोटिसा काढले, त्यांच्याबद्दल त्यांची चर्चा करणं, माहिती घेणं, त्यांचे विषय समजून घेणं यासाठी मी गेलो होतो। जेव्हा हिरकणवाडीमध्ये मी बैठक केली आदल्या दिवशी, जवळपास 200 लोक मला भेटायला आली होती। त्यामध्ये हिरकणवाडीची लोक होती, रायगडवाडीची लोक होती, खडकेवाडीची लोक होती, नेवाळवाडीची लोक होती, तो कोळी आवाड त्या गावातली लोक होती, शिंदेचा कोण, पेरूचा दांडा, टकमकवाडी, ह्या सगळ्या आजूबाजूच्या गावातले सगळ्या वाड्या वस्तीची लोक मला भेटायला आली होती। चर्चा 3-3.5 तास आमची बैठक चालली। त्यात एक विषय माझ्यासमोर असा आला की किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्र निजामपूर आहे। आता मला सांगा, ही गोष्ट पटणारी आहे का? अरे, आमचा महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या राजाचा किल्ला जर निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत असेल तर या देशातल्या कुठल्या तर शिवभक्ताला हे पटल का? आणि म्हणून माझी मागणी सरकारकडे अशी आहे, छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदलून ते किल्ले रायगड ग्रामपंचायत करावं आणि त्याचं जे कार्यालय निजामपूरमध्ये आहे ते कार्यालय रायगडवाडीमध्ये करावं। ही मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी आता भेटून करतोय, तसं पत्र मी घेऊन आलोय। परंतु गेलं अधिवेशन हे औरंगजेब आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरती गेलं। आता या अधिवेशनात तुम्ही ही नवीन भूमिका मांडतायत। खरं तर अधिवेशनाचा वेळ तुम्ही वाया घालवतायत असं विरोधकांचं म्हणणं आहे। सांगा, तुम्ही पत्रकार आहात, आता वय कमी आहे पण वरिष्ठ झाला आहे, तुम्हाला माझी मागणी अयोग्य वाटते का? खरं सांगायचं, निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत आमच्या महाराजाचा किल्ला असू शकतो का? आता ह्यात राजकारण कसलं आहे? उद्या काय निवडणूक आल्यात, 8 दिवसानं काय मतदान आहे का? विधानसभेचं, लोकसभेचं मतदान आहे का? विरोधक हे नामोहरण झालेले आहेत, विरोधांच्याकडे कुठला मुद्दा नाही आहे। आणि असे असल्यामुळं त्यांना नेमकं काय भूमिका अधिवेशनात घ्यायची याचा त्यांच्याकडे ताळतंत्र राहिलेला नाही। किंवा हे विरोधक गावात जात नाहीत, लोकात जात नाहीत, लोकांना भेटत नाहीत, यांना प्रश्न कळत नाहीत। मग एखादा कुठला टीव्हीवरती येईल तोच प्रश्न घेऊन पुढे जायचं। लोकांचा संपर्क विरोधकांचा तुटला आहे। सर, पण जे अमोल मिटकरी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे महायुतीमध्ये, ते म्हणतात आहेत अशी नुसती ही भूमिका घेऊन काय होत नाही, म्हणजे तुम्ही जी भूमिका मांडतायत ती कुठेतरी अधिवेशनाचा वेळ काढूपणा आहे ही भूमिका। ते कोण आहेत? मी मुख्यमंत्री महोदयांना बोलेल ना, आणि मी विषय मांडला का मी शेवटपर्यंत नेतो। मी तो विषय जो मांडतो तो शेवटपर्यंत नेतो आणि तुम्हाला येत्या काळामध्ये नाव बदललेलं दिसेल। त्यामुळं हे कोण काय माझे लीडर नाहीत ना, यांना मी काय सांगणार, यांना मी उत्तर देऊ शकत नाही। उलट त्यांनी आता शिवाजी महाराजांच्या नावावरती ते सभागृहात आलेत, उलट त्यांनी पहिल्यांदा मागणी करायला पाहिजे, निजामपूर नाव नको आहे, किल्ले रायगड असायला पाहिजे। मग मी त्यांना मांडलं असतं, पण राजकारण शेवटी राजकारण असतं, त्यांना राजकारणापासून बाजूला जाता येत नाही। मला राजकारणाचा काही संबंध नाही। 2029ला लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे आणि विरोधकांना एवढी जर अक्कल नसेल की मताच्या राजकारणासाठी करतोय, अरे मतं अजून लई लांब आहेत आणि जेडपी पंचायत समितीला तुमचं पॅनेल लागायची मुश्किल आहे, तुम्हाला उमेदवार नाहीत। एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही संग्राम जगतापांबरोबर अलीकडे खूप आंदोलनं केली। संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी प्रखर नेते म्हणून त्यांची ओळख होते, परंतु अजित पवारांच्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची विचारसरणी मात्र शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे। अजित पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली। एक हिंदुत्ववादी नेता तयार होतोय, त्याला कुठेतरी अडवण्याचं काम होतंय का? संग्राम जगताप भैया हे जी भूमिका मांडतायत अत्यंत योग्य आणि चांगली भूमिका मांडतायत आणि मी त्यांच्यासोबत मी अक्कलकोटच्या सभेमध्ये पण होतो, मी अहिल्यानगरच्या सभेमध्ये होतो आणि पाथर्डीच्या सभेमध्ये होतो। त्याला वाघाचं काळीज लागतं अशी भूमिका मांडायला, आणि ते जे भूमिका मांडतायत ते भूमिका एकदम रास्त आहे। मी गोपीचंद पडळकर म्हणून मी संग्राम भैया जगताप यांच्यासोबत ठामपणे उभा आहे। पक्षाचं मला माहीत नाही, त्यांचा अजेंडा कुठला आहे, त्यांचा विचार कुठला आहे, मी कुठल्या पुस्तकात वाचलेलं नाही, त्यामुळे तो मला माहीत नाही, कुठं छापून आलेलं नाही। त्यांच्या अजेंड्याशी मला काही देणं घेणं नाही, पण संग्राम भैया जगताप साहेब जी भूमिका घेत आहेत ती भूमिका
महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू समाजाला आवडते आणि ती सगळी पोरं त्यांच्या पाठीमागं ताकदीनं उभा आहेत. परंतु अजित पवारांची मात्र यावरती नाराजी आहे. अजित पवार म्हणतात आहेत की शिवशाहू फुले आंबेडकर हा पक्षाचा विचार आहे. अजित पवार नाराजी व्यक्त करतात. म्हणजे एखादा हिंदुत्ववादी नेता जर वर येत असेल तर त्याला दाबण्याचं काम कुठेतरी होतं. यावरती मी काय बोलू शकत नाही, पण अजितदादाचं 1 तासाचं भाषण लावा. त्यांनी शाहू फुले आंबेडकर याच्यावरती मार्गदर्शन करावं. त्यांनी जर 1 तासाचं भाषण मी त्यांचं ऐकलं तर मग मी माझी भूमिका मांडेल त्या विषयावरती. पण त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे, मी त्याच्यावरती बोलू शकत नाही. पण तुम्ही थेट आव्हान करतात का अजित पवारांना? आता त्यांचा विचार आहे तर त्यांनी त्याच्यावरती 1 तासभर मार्गदर्शन केलं पाहिजे ना, की अशा पद्धतीनं आमचा विचार आहे आणि हा विचार शाहू फुले आंबेडकरांचा हा विचार आहे आणि ह्याच्यावरती 60 मिनिटाचं 59 पण नाही 60 मिनिटाचं भाषण दादाच झालं पाहिजे. मी समोर बसून ते भाषण ऐकतो, मला मुद्दे पटले मी दादांचं कौतुक करतो, पण मला अजून तो अजेंडाच कळला नाही, त्यामुळे मी कसं काय बोलणार त्या विषयावर. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर गोपीचंद पडळकर होते आमदार. त्यांचं म्हणणं आहे की खरं तर शिवशाहू फुले आंबेडकरांवरती भाषण जे आहे ते अजित पवारांनी 1 तासाचं द्यावं, त्यावरती मी त्यांचं कौतुक करेन असं मत जे आहे ते गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.